श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। आज आहे भोगी आणि आज करायचं असतं बाजरीची भाकरी, मिक्स भाज्या। फक्त एवढंच याचं महत्त्व नसतं। भोगी हा सण 3 दिवस असतो। पहिल्या दिवशी भोगी, दुसऱ्या दिवशी संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी किंक्रात। मंडळी, या दिवशी न खाई भोगी तो सदा रोगी ही म्हण प्रचलित आहे। या दिवशी तिळ लावलेल्या बाजरीच्या भाकऱ्या आणि भोगीची भाजी करतात। बाजरी आणि तिळामध्ये उष्णतेचे गुणधर्म असतात आणि थंडीमध्ये आपल्याला हेच गुणधर्म पाहिजे असतात। लोटक्यांमध्ये उसाच्या छोट्या कांड्या, गाजर, वाटाण्याच्या शेंगा, पावटा, बोरं, तिळगुळ टाकून ते पूजलं जातं। लोटक्यांमध्ये हे सर्व टाकून एक प्रकारे अग्निदेवाला आणि इंद्रदेवाची पूजा केली जाते। आमच्याकडे या छोट्या भांड्यांना लोटकी म्हणतात। प्रत्येक ठिकाणी वेगळी पद्धत असू शकते। आपले सण खूप विचारांती बनलेले आहेत। तुम्ही विचार करून बघा, प्रत्येक सणाला काही ना काहीतरी महत्त्व असतंच। आपल्या सणांमधून एकोप्याचा, आरोग्याचा, आनंदाचा बरोबर ताळमेळ साधला गेलाय आणि यातून निर्माण होते एक सकारात्मक ऊर्जा, जिची गरज आपल्या आयुष्याला खूप आहे। आणि ह्या मिक्स भाज्या करताना वाटतं सगळ्या भाज्या मिक्स होऊन एक छान चवजिबीला येते। अगदी तसंच घरातले सगळे सदस्य एकत्र राहिले की आपल्या घरालाही नात्यांची एक गोड चव प्राप्त होते। मी आज एवढ्या पदार्थांच्या मिक्स भाज्या करते। त्यात वांगी, पावटा, शेंगदाणे, वाटाणा, घेवडा, हरभरा, गाजर एवढे सगळे पदार्थ आहेत। आणि हो, माझ्यापेक्षाही जास्त पदार्थ अनेक गृहिणी घालतात बरं का। आणि हे सगळे करून गल्लीमध्ये पाहुण्यांमध्ये वाटलं जातं। आमच्याही पहिला शुभांगीताई आमच्या घरी भाकऱ्या घेऊन आल्या होत्या, म्हणून म्हटलं पटपट करून घ्यावं, कारण लवकर करून लवकर वाटलं तर त्याचं महत्त्व वाटतं। आणि बाजरीच्या भाकरी आता सहसा कुठे दिसतच नाहीत, पण सणाला मात्र बाजरीच्या भाकरी दिसतात। आधीची लोक या भाकऱ्यांवरच जगलेले आहेत। अजूनही कुठे कुठे रोज ही बाजरीची भाकरी खातात। मग सगळं झालं की अशी ताटं भरायला घेतली। मिक्स भाजी मस्तच झाली होती। सगळं घातलं पण दही विसरलं, म्हणून परत आठवल्यावर लगेच दही घातलं। तर झालं आहे आपलं ताट तयार। पहिला देवाला नैवेद्य दाखवला, सकाळीच पूजा करून घेतली होती आणि मग बायकांना लावायला या छोट्या करंड्यामध्ये हळदी कुंकू घेतलं। असं एकाच परातीमध्ये सगळं मी घेतलंय, कारण ताटामध्ये एवढं मावत नाही ना। आणि आमची गल्ली जरा मोठी आहे, मग मी आणि ताई निघालो हे सगळं वाटायला। तुमच्याकडे अशीच असते का पद्धत? नक्की सांगा। चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। श्री स्वामी समर्थ।